हाय फ्रेंड्स, लर्न विथ फनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण तुमच्या इयत्ता 6वीच्या इंग्लिश विषयातील युनिट 1 मधील 1.2 मधील क्रो अँड द स्नेकवर आधारित सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. आणि हो मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत व्हॉट्सॲपवर नक्की शेअर करा. चला तर मग सुरू करूया आपला आजचा इंग्रजी स्वाध्याय. चला मुलांनो, आज आपण आपला पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न ए आहे, लुक ॲट द पिक्चर्स अँड राईट द नेम्स ऑफ देअर यंग वन्स. लुक ॲट द पिक्चर्स म्हणजे चित्रांकडे बघा आणि राईट द नेम्स ऑफ देअर यंग वन्स म्हणजे काय, तर त्यांच्या पिलांची नावे लिहा. इथे काही प्राणी आणि पक्षी दिले आहेत. त्यांच्या पिलांना इंग्रजीत काय म्हणतात ते आपल्याला लिहायचं आहे. मांजरीच्या पिलासाठी उत्तर आहे किटन. कुत्र्याच्या पिलासाठी उत्तर आहे पप्पी. कोंबडीच्या पिलासाठी उत्तर आहे चिक. बदकाच्या पिलासाठी उत्तर आहे डकलिंग. गाढवाच्या पिलासाठी उत्तर आहे फोल. आणि वाघाच्या पिलासाठी उत्तर आहे कब. चला तर मग आता पुढचा प्रश्न सोडवूया. प्रश्न सी आहे, आयडेंटिफाय द टाईप ऑफ द स्टोरी. द स्टोरी इज ए. आयडेंटिफाय द टाईप ऑफ द स्टोरी याचा अर्थ असा होतो की दिलेली गोष्ट कोणत्या प्रकारची आहे ते ओळखा. याचं उत्तर आहे फेबल. फेबल म्हणजे काय, तर अशी गोष्ट जिच्यात प्राणी माणसांसारखे वागतात आणि बोलतात. जसं या गोष्टीत आपला कावळा स्वतःची पिले वाचवण्यासाठी प्लॅन बनवतो आणि युक्ती लढवतो, अगदी माणसांसारखाच. म्हणून ही कथा फेबल आहे. चला तर मग आता पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न डी आहे, हू सेड टू हुम. याचा अर्थ असा होतो की खालील वाक्ये कोणी कोणाला म्हटली आहेत ते सांगायचं आहे. यातील पहिलं वाक्य आहे, आय विल सून थिंक ऑफ समथिंग. म्हणजे काय, तर मी लवकरच काहीतरी विचार करतो किंवा युक्ती शोधतो. आता बघा, गोष्टीत जेव्हा सापाने त्यांची पिले खाल्ली तेव्हा कावळा आपल्या पत्नीला म्हणाला होता की मी काहीतरी युक्ती काढतो. म्हणून याचं उत्तर आहे, हू सेड द क्रो टू हुम टू द लेडी क्रो. म्हणजेच हे वाक्य कावळ्याने त्याच्या पत्नीला म्हणजेच लेडी क्रोला म्हटलं आहे. आता यातील दुसरं वाक्य पाहूया. इट हॅज बिकम डेंजरस टू स्टे हिअर. याचा अर्थ असा की इथे राहणे आता धोकादायक झाले आहे. गोष्टीत जेव्हा सापाने पुन्हा पिले खाल्ली तेव्हा लेडी क्रो घाबरून आपल्या नवऱ्याला म्हणाली होती की आता इथे राहणं कठीण आहे. म्हणून याचं उत्तर आहे, हू सेड द लेडी क्रो टू हुम टू हर हजबंड. म्हणजेच हे वाक्य लेडी क्रोने तिच्या नवऱ्याला म्हटलं आहे. चला तर मग प्रश्न ई आहे, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डर. याचा अर्थ असा होतो की खाली दिलेली वाक्य गोष्टीच्या क्रमानुसार योग्य नंबर लावून लावायची आहेत. म्हणजे कोणती घटना आधी घडली आणि कोणती नंतर ते आपल्याला ठरवायचं आहे. यातील पहिली घटना आहे, द क्रो फॅमिली वॉज लिव्हिंग ऑन अ बॅनियन ट्री. म्हणजेच कावळ्याचं कुटुंब एका वडाच्या झाडावर राहत होतं. ही आपल्या गोष्टीची सुरुवात आहे. त्यानंतर क्रमानुसार दुसरी घटना आहे, द कोब्रा एट द क्रोज लिटल वन्स. म्हणजे काय, तर त्या दुष्ट सापानं कावळ्याच्या पिल्लांना खाऊन टाकले. यानंतर तिसरी घटना आहे, द क्रो मेड अ प्लॅन. म्हणजेच पिल्लांना वाचवण्यासाठी कावळ्यानं एक युक्ती लढवली किंवा प्लॅन बनवला. त्यानंतर क्रमानं येणारी चौथी घटना आहे, द क्रो स्टोल्ड द ब्रेसलेट. याचा अर्थ असा की प्लॅननुसार कावळ्यानं राणीचा तो मौल्यवान हार चोरला.
आणि सर्वात शेवटची म्हणजे 5वी घटना आहे द गार्ड्स चेस्ड अवे द कोब्रा. म्हणजे काय, तर राजाच्या रक्षकांनी हार शोधताना त्या सापाला तिथून पळवून लावले. अशा प्रकारे आपण गोष्टीच्या क्रमानुसार ही वाक्य लावली आहेत. चला तर मग आता पुढचा प्रश्न सोडवूया. याचा अर्थ असा होतो की खालील प्रश्नांची उत्तरं द्या. यातील पहिला प्रश्न पाहूया. व्हॉट डिड द क्रोज डिसाइड? म्हणजे काय, तर कावळ्यांनी काय ठरवले? याचं उत्तर आहे द क्रोज डिसाइडेड टू स्टे ॲट अ शॉर्ट डिस्टन्स अँड वॉच देअर नेस्ट. याचा अर्थ असा की सापाने पहिल्यांदा अंडी खाल्ल्यावर कावळ्यांनी घरट्यापासून थोड्या अंतरावर थांबून घरट्यावर लक्ष ठेवण्याचं ठरवले. आता दुसरा प्रश्न पाहूया. वाय डिड द सर्वंट स्क्रीम लाऊडली? म्हणजे काय, तर नोकर मोठ्याने का ओरडला? याचं उत्तर आहे द सर्वंट स्क्रीम्ड लाऊडली बिकॉज ही सॉ द क्रो स्टीलिंग द प्रेशियस ब्रेसलेट. याचा अर्थ असा की जेव्हा कावळ्याने राणीचा मौल्यवान हार चोरला तेव्हा त्या नोकराने कावळ्याला हार चोरताना पाहिले, म्हणून तो मोठ्याने ओरडला. आता तिसरा प्रश्न. इफ यू वर अमंग द गार्ड्स, व्हॉट वुड यू हॅव डन? याचा अर्थ असा होतो की जर तुम्ही त्या रक्षकांमध्ये असता तर तुम्ही काय केले असते? याचं उत्तर आहे आय वुड हॅव यूज्ड अ लॉंग स्टिक टू केअरफुली पुल आउट द ब्रेसलेट फ्रॉम द हॉलो विदाऊट हार्मिंग द स्नेक. म्हणजे काय, तर मी सापाला कोणतीही इजा न करता एका लांब काठीच्या साह्याने तो हार झाडाच्या ढोलीतून हळूच बाहेर काढला असता. चौथा प्रश्न बघूया. व्हॉट विल यू डू इफ यू स्पॉट अ स्नेक इनसाइड युअर हाऊस? म्हणजे काय, तर तुमच्या घरात जर साप दिसला तर तुम्ही काय कराल? याचं उत्तर आहे आय विल इमिडिएटली मूव्ह एव्हरीवन टू अ सेफ डिस्टन्स अँड कॉल अ प्रोफेशनल स्नेक रेस्क्युअर ऑर द फॉरेस्ट डिपार्टमेंट फॉर हेल्प. याचा अर्थ असा की मी लगेच सर्वांना सुरक्षित अंतरावर नेई आणि मदतीसाठी सर्पमित्राला किंवा वनविभागाला बोलावून घेईन. चला मुलांनो, आता पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न जी आहे रिअरेंज गिवन लेटर्स अँड मेक मिनिंगफुल वर्ड्स फ्रॉम इट. याचा अर्थ असा होतो की दिलेली अक्षरं पुन्हा योग्य क्रमाने जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा. पहिला शब्द दिला आहे HCEADER. तर यापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द आहे रीच्ड, म्हणजे पोहोचला. गोष्टीत साप घरट्यापर्यंत पोचला होता ना, तिथे हा शब्द आलाय. दुसरा शब्द आहे LOOHWL. तर यापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द आहे हॉलो, म्हणजे ढोली, त्या वडाच्या झाडाची. तिसरा शब्द आहे ELCIERHDN. तर यापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द आहे चिल्ड्रन, म्हणजे मुले किंवा पिल्ले. कावळ्यांना आपल्या पिल्लांना सापापासून वाचवायचे होते. चौथा शब्द आहे NIATSNTLY. तर यापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द आहे इन्स्टंटली, म्हणजे लगेच. पाचवा शब्द आहे DEWIKC. तर यापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द आहे विकेड, म्हणजे दुष्ट. गोष्टीतला साप दुष्ट होता ना. सहावा शब्द आहे HCGNTIAW. तर यापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द आहे वॉचिंग, म्हणजे पाहत आहे किंवा लक्ष ठेवून आहे. कावळे आपल्या घरट्यावर लक्ष ठेवून होते. चला तर मग आता पुढचा प्रश्न सोडूया. प्रश्न H आहे सिलेक्ट अँड राईट द ऑपोजिट वर्ड्स फ्रॉम द गिवन बॉक्स.
फाउंड, विकेड, क्लेवर, लूज, डेंजरस, स्विफ्टली. याचा अर्थ असा होतो की दिलेल्या चौकटीतून विरुद्धार्थी शब्द निवडा आणि लिहा. पहिला शब्द आहे डल. याचा विरुद्धार्थी शब्द आहे क्लेवर म्हणजे हुशार. दुसरा शब्द आहे सेफ. याचा विरुद्धार्थी शब्द आहे डेंजरस म्हणजे धोकादायक. तिसरा शब्द आहे विन. याचा विरुद्धार्थी शब्द आहे लूज म्हणजे हरवणे किंवा गमावणे. चौथा शब्द आहे स्लोली. याचा विरुद्धार्थी शब्द आहे स्विफ्टली म्हणजे वेगाने. पाचवा शब्द आहे लॉस्ट. याचा विरुद्धार्थी शब्द आहे फाउंड म्हणजे सापडणे. सहावा शब्द आहे काइंड. याचा विरुद्धार्थी शब्द आहे विकेड म्हणजे दुष्ट. चला मुलांनो, आता पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आय आहे राईट द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग नाउन्स फ्रॉम द स्टोरी. याचा अर्थ असा होतो की कथेतील खालील नामांसाठी विशेषणे लिहा. म्हणजे त्या गोष्टीबद्दल अधिक माहिती देणारे शब्द कथेनुसार आपल्याला लिहायचे आहेत. पहिला शब्द आहे नेस्ट. या नामांसाठी विशेषणे आहे ब्युटिफुल नेस्ट. दुसरा शब्द आहे क्रो. या नामांसाठी विशेषणे आहे क्लेवर क्रो. तिसरा शब्द आहे ब्रेसलेट. या नामांसाठी विशेषणे आहे प्रेशियस ब्रेसलेट म्हणजे मौल्यवान हार. चौथा शब्द आहे कोब्रा. या नामांसाठी विशेषणे आहे विकेड कोब्रा म्हणजे दुष्ट साप. त्या दुष्ट सापाने कावळ्याची पिल्ले खाल्ली होती. चला तर मग आता पुढचा प्रश्न सोडूया. प्रश्न जे आहे प्रिपेअर अ चार्ट ॲज फॉलोइंग अँड डिस्प्ले इट इन द क्लासरूम. याचा अर्थ असा होतो की खालीलप्रमाणे एक तक्ता तयार करा आणि तो वर्गात लावा. या तक्त्यात प्राणी किंवा पक्षी, त्यांची घरे आणि त्यांच्या पिल्लांची इंग्रजी नावे सांगायची आहेत. पहिला शब्द आहे हेन. याचं उत्तर आहे कूप आणि चिक्स. म्हणजे काय तर कोंबडीच्या घराला इंग्रजीत कूप म्हणतात आणि पिल्लांना चिक्स म्हणतात. दुसरा शब्द आहे डॉग. याचं उत्तर आहे केनल आणि पपीज. याचा अर्थ कुत्र्याचं घर म्हणजे केनल आणि त्याच्या पिल्लांना पपीज म्हणतात. तिसरा शब्द आहे काव. याचं उत्तर आहे शेड आणि काफ. म्हणजे गाईच्या घराला गोठा म्हणजेच शेड म्हणतात आणि पिल्लाला वासरू किंवा काफ म्हणतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा. चौथा शब्द आहे फिश. याचं उत्तर आहे वॉटर आणि फ्राय. म्हणजे मासा पाण्यात राहतो आणि त्याच्या पिल्लाला फ्राय म्हणतात. पाचवा शब्द आहे बर्ड. याचं उत्तर आहे नेस्ट आणि चिक. म्हणजे पक्षी घरट्यात राहतो आणि त्याच्या पिल्लाला चिक म्हणतात. आपल्या गोष्टीतल्या कावळ्याचं पण वडाच्या झाडावर असंच सुंदर घरटं होतं आणि त्यात त्याची पिल्ले होती. चला मुलांनो, आता पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न के आहे कंप्लीट द स्टोरी युझिंग द वर्ड्स इन द ब्रॅकेट. गिव्ह इट अ सुटेबल टायटल अँड राईट इट्स मॉरल. याचा अर्थ असा होतो की कंसातील शब्दांचा वापर करून गोष्ट पूर्ण करा, तिला योग्य शीर्षक द्या
आणि त्यातून मिळणारे बोधवाक्य लिहा. याचं उत्तर पाहूया. गोष्टीचं शीर्षक आहे टायटल द यंग एलिफंट. म्हणजे काय तर एक लहान हत्ती. आता गोष्ट वाचूया. वन डे a herd of elephants was crossing a river. The river was flooded with mud and water. Tun tun tara! Suddenly, the head elephant trumpeted loudly to let his herd know that there was flood. The youngest elephant from the herd had never swum in such a strong current. He was scared. He heard the trumpet call. Immediately, he started to swim towards the sound. He crossed the river safely. All the elephants praised him. याचा अर्थ असा की एक दिवस हत्तींचा कळप नदी ओलांडत होता आणि तिथे चिखल आणि पाण्याचा पूर आला होता. तेव्हा प्रमुख हत्तीने मोठ्याने आवाज काढून सगळ्यांना पुराची कल्पना दिली. त्या कळपातल्या सर्वात लहान हत्तीने एवढ्या वेगाच्या पाण्यात कधीच पोहलं नव्हतं. त्यामुळे तो खूप घाबरला. पण त्याने तो आवाज ऐकला आणि लगेच त्या आवाजाच्या दिशेने पोहायला सुरुवात केली. तो सुखरूप नदी पार झाला आणि सगळ्या हत्तींनी त्याचे कौतुक केले. आता याचं तात्पर्य पाहूया. मॉरल: वी शुड बी ब्रेव्ह and follow good guidance in difficult situations.